राहिला मुद्दा असा की जलील साहेब आणि शिरसाट साहेब यांच्यामध्ये काही वाद आहेत आणि वाद म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. तर याच्या संदर्भातही मला काही माहीत नव्हतं. मला त्यांनी सांगितलं या नाही इकडून बसा ना. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या. मी होय म्हटलं त्यांना, परंतु माझ्याकडे माझी मुलगी आली आहे आणि तिच्या मुलाचं लहान मुलगा आहे, त्याला ॲडमिट केलं गेलं, त्याला कावीळ आहे आणि म्हणून मला तिथं खूप वेळ लागला आणि मी त्यामुळे सामील होऊ शकलो नाही. नंतर हा मोर्चा यांनी आयोजित केला या संदर्भात मला काहीच माहीत नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून मग मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला माहीत नाही गोष्ट, मलाच माहीत नाही तर कार्यकर्त्यांची मुद्दाच नाही कार्यकर्त्यांच्या माहितीचा. तर त्यामुळं मला सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून आणि मग काय निर्णय घ्यायचा तुम्ही कळवेल स्वतंत्रपणे. जवळपास सर्वच वृत्तपत्रांमधून आणि सोशल मीडियामधून या मोर्चाची जय्यत तयारी आणि प्रचार असा सुरू आहे आणि आपण म्हणताय की याची आम्हाला कल्पना नाही. या संदर्भात थोडंसं नाही, मला त्या मोर्चाच्या संदर्भात कल्पना नाही. त्यांचा जो काही समजा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेत तर हे यांनी त्या दिवशी याच्यात सांगितलं, लोकमतमध्ये आहे, सकाळमध्ये आहे, आपल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये आहे, याच्यावर आहे, हे मला माहीत आहे. परंतु मोर्चाचा निर्णय यांनी घेतला हे मला माहीत नाही आणि मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर अजूनही चर्चा केली नाही. आता मी यानंतर आता आपण मला सांगितलंय, कळवलंय, तुमच्या माध्यमातून मला समजलं, तर मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करून मग ठरवेल. मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे का मग पुढे माहीत झाल्यानंतर? नाही, आता आमचे सगळेजण बसल्याच्या नंतरच ठरवूत ना. मी एकटा सांगून कसं काय हे करेल. तर माझे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांना एकदा त्यांच्याबरोबर चर्चा करून काय करायचं, काय भूमिका घ्यायची, तर हे त्यामध्ये मी ठरवू. कार्यकर्त्यांची बैठक या लागणार आहे काय? मी कार्यकर्त्यांच्या बरोबर मुख्य माझे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना एकत्र करून मग नंतर मी ठरवेल, त्यांच्याबरोबर चर्चा करू. सातबाऱ्यामध्ये हरिजन शब्दांचा वारंवार इम्तियाज जलील करून विरोध बोलण्यात आलं, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता त्यांनी काय केलंय की इम्तियाज जलील कशा संदर्भात त्यांनी हरिजन हा शब्द वापरला, कारण आता त्याच्याबद्दलही आपल्याला फार पूर्ण काही माहिती नाही आणि तो जर वापरला असेल तर तो चूकच आहे. कारण आता हरिजन शब्द सहसा कोणी वापरत नाही. तो गांधींनी त्या काळात तो दिला होता, तर त्याला असं सांगितलं गेलं होतं की बा ही सीवी आहे आमच्यासाठी आणि हे त्यांनी वापरू नये. आणि म्हणून आता हे झालंय त्याच्यामध्ये कायदा किंवा हरिजन हा शब्द वापरू नये, तर त्यांनी तो वापरायला नको पाहिजे होता, पण त्यांनी तो वापरला, हे चुकीचं आहे. 7 वेळेस वापरला त्यांनी तो शब्द. 7 वेळेस वापरला नाही, आता किती वेळेस वापरला, एकही वेळेस वापरला तरी चूक आहे आणि 100 वेळेस वापरला तरी चूकच आहे. सरकार जलील समर्थकांनी जे विभागीय आयुक्तांना एक पत्र दिलेले आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हा शब्द जे तर सरकारी दस्तावेजांवर आहे, त्यामुळे तुम्ही जे ते कलेक्टर, संबंधित तलाठी वगैरे यांच्यावर पण कारवाई करा. याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, त्यांनी कोणी काय केलं आणि कोणी काय कसं करावं याच्या संदर्भात जलील साहेबांना हे माहीत आहे. आता ते खासदार आहेत, त्यांना हे माहीत पाहिजे की याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि हरिजन हा शब्द आता त्याच्यातून काढून टाकला आहे. त्याच्यासाठी अनुसूचित जाती जमाती म्हणून असं वापरलं जातं किंवा मागासवर्गीय म्हणून वापरलं जातं. तर हे त्यांना सांगावं ना की त्यांनी करावं तशा पद्धतीनं आणि त्यांनी याची जाणीव ठेवावी किंवा जर जिम्मेदार माणसानं बोलू नये ना. एक खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, पत्रकार होते, बोलू नये त्यांनी तसं. तर सर, म्हणजे आता जो मोर्चा निघतोय तो बरोबर निघतोय, त्यांच्या विरोधात निघायलाच हवा आहे, निघायलाच पाहिजे असं मत आहे का? नाही, अजून मला निर्णय घेता येणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करेल तेव्हाच तुम्हाला याच्याबद्दलचं
अत्यंत ऑथेंटिक मत सांगता येईल की बुवा मोर्चा योग्य आहे आणि आपण त्याच्यात सामील झालं पाहिजे, हे जर कार्यकर्त्यांना सांगितलं, मी तसं तुम्हाला सगळ्यांना सांगेल तसं सर काय अमेंडमेंट झाले हे जर माहीत असेल तर तुम्ही वापरू नये. आता यांनी रिसर पोलीस कंप्लेंट केली आहे, CP ला भेटलेलं आहे, ते पोलीस प्रशासन कारवाई करण्याच्या याच्यामध्ये आहे, पण मोर्चा काढून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रकार नाही. मोर्चाच्या संदर्भात कसा निर्णय घेतला गेला हेच मला माहीत नाही आणि त्यामुळं मग तो दबावाचा प्रकार आहे की म्हणजे आपण म्हणजे अजून दुसरा कोणता प्रकार आहे याच्यावर निष्कर्ष येणं बरोबर नाही आहे. आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये इम्तियाज जलीलचं सुद्धा असं इंटेन्शन नव्हतं की तुम्हाला ह्युमिलेट करावं, हरिजन शब्द वापरला पण तुम्हाला अपमानित करावं असं त्यांचं इंटेन्शन नव्हतं, त्याचं अदरवाईज नाही घेतलं. आणि मग आता त्याच्यावर विचार केला पाहिजे ना सगळ्या मंडळीनं, काय खरं काय खोटं, काय बरोबर आहे काय चूक आहे हे सगळं पाहून मग त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे.